नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने आणि चवीला भन्नाट अशी चव. बघू शकता तुम्ही. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे. बाउलमध्ये आपल्याला 1 कप गहूचं पीठ टाकायचं आहे आणि त्याच कपाने मेजरमेंट करायची आणि तांदळाचं पीठ 1 कपला थोडंसं कमी, बघू शकता, इतकं टाकायचं. एकाच कपने मेजरमेंट करायची आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीरीची चव खूप छान येते, नक्की टाका. पांढरी तीळ टाकायची आपल्याला. लाल तिखट, तुम्ही लाल तिखट सोबत हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता किंवा शिमला मिरची सुद्धा टाकू शकता, तुम्हाला आवडेल तसं. ओवा घ्यायचा आहे, त्याला हाताने जरा चुरून घ्यायचा आहे, मग टाकायचा. आता आपल्याला त्याच्यात बडीशोप टाकायची आहे. पिंचभर हळद टाकायची, जास्त नाही, फक्त कलरसाठी, आणि चवीपुरतं मीठ. मस्त. आता एक बटाटा घ्यायचा आहे, त्याची वरची साल काढून टाकायची, स्वच्छ धुवायचा आणि मगच त्याला किसून घ्यायचं आहे. बारीक किसणीने किसायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. बटाटा किसून झालेला आहे. आता आपण याच्यात गव्हाचं पीठ टाकलं आहे म्हणून त्याच्यात गाठी होऊ शकता, म्हणून थोडं थोडं पाणी करून त्याला आपल्याला हलवायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. बॅटर इतकंच आपल्याला घट्ट ठेवायचं आहे. जशी आपण भजी बनवतो किंवा पकोडे बनवतो ना, तसं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. जास्त घट्टही नको, जास्त पातळही नको. कढईमध्ये तेल ठेवायचं आहे तापवायला. छान तेल तापल्यावरच आपल्याला पुढच्या प्रोसेसला सुरुवात करायची आहे. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते बॅटर घ्यायचं आणि तेलात टाकायचं. आकार छोटा मोठा झाला काही हरकत नाही, अजिबात खाली लटकत नाही. तेलात जेवढे मावतील तेवढे सुद्धा तुम्ही टाकू शकता. पटकन बनवून तयार होतं, काही जास्त वेळ लागत नाही. बघू शकता, मस्त वरून अतिशय क्रिस्पी आणि आतून मस्त मऊ आणि चविष्ट असा नाश्ता बनवून तयार होतो. अशाच पद्धतीने सर्व नाश्ता आपल्याला बनवायचा आहे. खूप सोपा आहे, सर्वजण आवडून खातात. तुम्ही हा नाश्ता सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवू शकता किंवा सकाळच्या चहासोबत खायला, नाहीतर दुपारच्या छोट्या भुकेसाठी, नाहीतर लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही कधीही बनवून देऊ शकता. अतिशय सोपा आणि पटकन बनणारा आहे आणि लहान मुलांना अतिशय असा आवडीचा. या नाश्त्यासमोर समोसा, कचोरी, पकोडी काहीही टिकत नाही. अतिशय त्यापेक्षाही अतिशय भन्नाट चवीचा असतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ता बनवून घ्यायचा आहे. अजिबात तेलकट होत नाही. थँक्यू.